सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून आज शनिवारी सकाळपासून तर अक्षरशः धुवांधार पाऊस कोसळतोय। नोव्हेंबर उजाडला तरी पाऊस पाठ सोडायला तयार नाही। आकडेवारीनुसार आजचा सरासरी पाऊस 38.62 मिलीमीटर नोंदवला गेलाय। त्यात दोडामार्ग 84 मिलीमीटर आणि सावंतवाडी 76 मिलीमीटर आघाडीवर आहेत। मे महिन्यात सुरू झालेला हा पाऊस आता मान्सून राहिलेला नाही तर तो परमनंट ट्रेंड बनलाय। त्यामुळे आता कोकणातील शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदिल झाले। कापणीला आलेलं पीक भात नाचणीचं तयार पीक डोळ्यांदेखत पाण्यात वाहून गेलंय। कापणी केलेल्या पिकांची तर पावसाने पुरती वाट लावली आहे। हक्काचे पीक गमावल्याने शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडलेत। पिके नष्ट झाल्यामुळे पाळीव जनावरांच्या गवताचा चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे। ऑनलाईन पीक पाहणी ई पीक पाहणी नोंदणी शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे। जागेवर जाऊन नोंदणी करताना काढलेले फोटो अपलोड होत नाही। सिस्टीम जागेवर असूनही जागेवर नाही असं दाखवते आणि आजोबांच्या काळातील जुन्या लागवडीची आंबा काजू बागायती झाडं नोंद करण्यासाठी योग्य सुविधा नाही। अशा अनेक तांत्रिक अडचणींमुळे नोंदणी वेळेवर होत नाहीये। बघायला गेलं तर सिस्टीममध्ये नेहमीच काहीतरी तांत्रिक अडचण असते। वेळेवर नोंदणी न झाल्यामुळे शेतकरी विमा संरक्षणासाठी अर्ज करू शकत नाहीत, ज्यामुळे नुकसान भरपाई मिळणं दुरापास्तच होतं। सरसकट मदतीची अपेक्षा सततच्या पावसामुळे झालेलं भात आणि पिकांचं नुकसान भरून देण्यासाठी तसेच मच्छीमार आणि पर्यटन व्यवसायाचे झालेले नुकसान पाहता विमा कंपन्या आणि शासनाने सरसकट मदत जाहीर करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। अतिवृष्टीत झालेले नुकसान विमा संरक्षण काढलेल्यांना सरसकट द्यावे आणि जाचक अटींमधून सूट मिळावी, कारण नुकसान झालेले फोटो ऑनलाईन अपलोड करणं शेतकऱ्यांसाठी अवघड आहे। नारळ सुपारी काजू आंबा या फळपिकांना मोहर येण्याची शक्यता नसल्यामुळे बागायतदारही चिंतेत आहेत। दिवाळी झाली तरी पाऊस सुरूच आहे। गुलाबी थंडीची वाट पाहता पाहता हिवाळ्यालाही प्रतीक्षा करावी लागते। यामुळे वायंगणी शेती आणि नागली पिके हंगामावर परिणाम होतोय। शेतकरी मच्छीमार पर्यटन व्यावसायिक आणि बागायतदार सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडलेत। पंचनामे कसले करता ओला दुष्काळ पडलाय। सरकारनं तातडीनं ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी आणि ई पीक पाहणीतील तांत्रिक अडचणी तात्काळ दूर कराव्यात अशी कोकणवासियांची तळमळीची मागणी आहे। हे अगदी स्पष्ट आहे की कोकणातील शेतकरी बागायतदार पर्यटन व्यावसायिक मच्छीमार गंभीर संकटात आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळी नोंदवलेला पाऊस मिलीमीटरमध्ये देवगड 9 मिलीमीटर, मालवण 16 मिलीमीटर, सावंतवाडी 76 मिलीमीटर, वेंगुर्ला 52 मिलीमीटर, कणकवली 24 मिलीमीटर, कुडाळ 26 मिलीमीटर, वैभववाडी 22 मिलीमीटर तर दोडामार्ग 84 मिलीमीटर एवढा आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।